नागपुर में शेयर बाजार में पैसा निवेश कर भारी मुनाफा कमाने का लालच देकर साइबर ठगों ने एक व्यक्ति को 23 लाख रुपए का चूना लगा दिया था। साइबर पुलिस थाने को एक बड़ी सफलता मिली है। निवेश का लालच देकर लोगों से ठगी करने वाले आरोपी को राजस्थान से गिरफ्तार करने के बाद अब उसका फरार साथी भी पुलिस के जाल में फंस गया है। वरिष्ठ पुलिस निरीक्षक बलिराम सुतार ने जानकारी देते हुए बताया कि अगले आरोपी को राजस्थान से गिरफ्तार किया गया था। आरोपी के खिलाफ ठगी का मामला दर्ज कर जांच शुरू की गई थी। इस प्रकरण में उसका एक साथी फरार था, जिसकी तलाश साइबर पुलिस लगातार कर रही थी। 25/25 क्रमांकाचा गुन्हा आहे, ज्यामध्ये आरोपीला वेगवेगळ्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावून फ्रॉड केलेला होता। 23 लाख समथिंग 23 लाखाचा फ्रॉड होता। यामध्ये यापूर्वी आम्ही माननीय पोलीस आयुक्त सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे जॉईंट सीपी सर, आमचे डीसीपी सर मतानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम राजस्थान येथे जाऊन यापूर्वी आरोपी अटक केले होते। परंतु दुसरे जे आरोपी होते त्यांनी कोणी पैसे बँकेतून काढले होते किंवा पुढे पाठवले होते, जे पैसे हवालामार्फत बाहेरच्या देशात पाठवतात, या कामगिरी करणारे सर्व आरोपी आम्हाला निष्पन्न झाले होते आणि आमची परत पोलीस टीम जाऊन ते आरोपी दुसऱ्या एका प्रकरणामध्ये पोखरण राजस्थान येथे कोर्टामध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम जाऊन त्यातील एकाला आपण पाठलाग करून पकडलेला आहे। कारण पोखरण हे गाव बिश्नोई समाज तिकडे जास्त असतो आणि बिश्नोई समाज अशा ज्या वेगवेगळे गुन्हेगारी प्रवृत्ती असेल किंवा पोलिसावर प्रतिकार करायचा असेल अशा बाबतीत गुंतलेले असतात। तरी पण आपली टीम जाऊन तिथे अगदी त्याचा 1 किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडलं। त्याचं नाव अजय महिराम श्रीवास्तव आहे, जो ज्याला आपण माननीय जालोरच्या कोर्टात हजर करून त्याला ट्रान्झिट रिमांड घेऊन इकडे आणलेलं आहे आणि त्याची पोलीस कस्टडी घेऊन परत पुढील तपास चालू आहे। सदर गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी राजस्थानमधील तसंच राजस्थानमध्ये जालोरमधीलच आहेत आणि सिरसामधील आहेत। आणखी आरोपींना अटक करण्यासाठी टीम आम्ही WAPI बॉम्बे मॅडम आणि इतर टीम आमची गेले होते, पण या टीमला आम्हाला तिथे म्हणजे बाहेरच्या राज्यात गेल्यावर तेथील पोलिसांच्याकडून जो सपोर्ट मिळतो ते पाहता आपल्याला स्वतः जाऊन तिकडे माहिती काढून आरोपी अटक करावी लागतात। त्यामुळे आपण नक्कीच यामध्ये प्रभावी कारवाई करून इतर जे आरोपी आहेत, निष्पन्न आरोपी, त्यांना आपण अटक करू आणि उर्वरित रक्कम जी आहे कंप्लेंटची परत मिळवण्याचा प्रयत्न करू। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबडवार, नागपुर।